श्री स्वामी समर्थ. देव आज तुला म्हणतोय, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. ही पुढील 6 मिनिटे महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. देव आज तुला म्हणतोय, हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेलं वाटू दे, तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहिती आहे. तू निराश आहेस हे मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाहीत. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू देत. काळजी करणे थांबवा. माझी तुमच्यासाठी खास योजना आहे. तू खूप प्रयत्न केले आहेस आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे आशीर्वाद तुला मिळणार आहेत. देवाचा तुझ्यासाठी संदेश आहे. घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहीत नसते. पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. आपण कोण आहोत याची तो आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, जेणेकरून आपण कुठे जात आहोत याची आपल्याला खात्री नसली तरी प्रवासात आपण कोण आहोत हे आपण जाणू शकतो आणि सगळं ठीक होणार आहे याची आपल्याला जाणीव होते. आपल्या आयुष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसते. हे ठीक आहे, कारण देव नेहमी आपल्या बरोबर असतो. चांगली आणि वाईट वेळ सारखीच असते आणि तो कधीही आपल्याला एकटे सोडत नाही. जरी आपल्याला सभोवतालचे सर्व तुटल्यासारखे वाटत असेल तरी आपण सर्वांसोबत दयाळू आणि चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण परमेश्वराला असे भक्त खूप प्रिय असतात. आपण इतरांनाही क्षमा केली पाहिजे, कारण देवाने आपल्या पापाची क्षमा केली आहे आणि आपल्याला शुद्ध बनवले आहे. काही जण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. ते चुकीच्या झाडाचे फळ खातात, ज्यामुळे ते देवापेक्षा शहाणे झाले आहेत. त्यांना माहीत होते की जगात वाईट शक्तीचा देखील परिणाम आहे, परंतु तरीही देखील त्यांनी एकमेकांसमोर नग्नता लपवून ती इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाईट गोष्टी जाणून घ्याव्यात अशी देवाची इच्छा होती. त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे आणि एकमेकांसोबत राहणारे चांगले लोक असावेत अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी ऐकले नाही आणि त्याऐवजी त्यांना देवाची गरज नाही असे ठरवले, कारण त्यांनी विज्ञान आणि ज्ञानाद्वारे त्यांना आवश्यक ते सर्व शिकले आहे. काहींनी आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाला दोष दिला. तुम्ही कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा देव तुमच्यावर जास्त प्रेम करतो. तो आपल्या मुलांना शांती, आनंद, प्रेम, उद्दिष्ट आणि आनंदाने भरलेलं जीवन देऊ इच्छितो. परंतु आपण देवाच्या दर्जानुसार राहिले नाही. त्यामुळे आपल्याला आपण देवाच्या दयेचे पात्र आहोत असे सहसा वाटत नाही. आपण असे मानतो की आपला पापीपणा आपल्याला प्रेमळ बनवतो, पण असे नसते. पापी लोक आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. जग संकटात आहे ते केवळ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींमुळे नाही. जग संकटात आहे कारण लोकांना आजूबाजू काय चालले आहे हेच समजत नाही. जर तू हे शांतपणे ऐकलेस तर तुझ्या भाग्यात एका रात्रीत चमत्कार होईल. मी तुम्हाला स्वतःमध्ये पूर्णपणे विलीन करण्यासाठी नियुक्त करतो आणि त्यामध्ये काय उलगडणार
आहे ते मी तुमच्यासाठी तयार केलेले असाधारण आशीर्वाद उघडण्याची गुरुकिल्ली आहे. क्षण गमावू नका, कारण तुमच्या दैवी भेटवस्तूचा मार्ग या संदेशमध्ये आहे. तू एकटा नाहीस. वाईट गोष्टींशी झगडणारा तू एकटाच नाही. तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा ह्या गोष्टींशी झगडले आहेत. तुमचा मित्र परिवार, तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी या गोष्टींशी संघर्ष केला आहे. फक्त दुःख तुझ्याच आयुष्यात आहे असे नाही. या दुनियेतील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आहे. देवाला तुमचा सर्वात चांगला मित्र, तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगला जोडीदार व्हायचे आहे. देव तुमचा आनंद आणि तुमची शक्ती बनू इच्छितो. तो तुम्हाला तुमची भीती आणि अडथळ्यांवर मात करण्यास मदत करतो. देवाची इच्छा आहे की तुम्ही अर्थपूर्ण आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगावं, जिथे तुम्ही स्वतःला आणि इतरांना सोयीस्कर कराल, जिथे तुम्हाला योग्य आणि अयोग्य काय आहे हे माहीत असेल. देव तुम्हाला तुमच्या समस्यांवर विश्वास ठेवून त्या संकटांवर मात कशी करायची हे सांगत आहे. देव तुम्हाला हव्या असणाऱ्या इच्छित गोष्टी लवकरच देणार आहे. त्यावर विश्वास ठेवा. देव तुमच्या आयुष्यात मित्र, गुरु आणि देवदूत पाठवत आहे. देव तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठवत आहे जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करू शकतात. जेव्हा गोष्टी कठीण असतात तेव्हा देव तिथे असण्याची इच्छा करतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणतीही गोष्ट आपल्याला तोडू शकत नाही. देवाचा संदेश म्हणजे प्रेम. आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखे प्रेम करा. जर तुम्हाला स्वतःवर प्रेम कसे करावे, देवावर प्रेम कसे करावे हे माहीत नसेल तर तुम्ही शेजाऱ्यांवर प्रेम करू शकत नाही. देव सर्वात अगोदर तुमच्यावर प्रेम करतो आणि नंतर सर्वांवर प्रेम करतो. जर ते तुम्हाला माहीत असेल की देवाचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो सर्वांवर बिनशर्त प्रेम करतो, तर तुमच्यासाठी इतरांवरही प्रेम करणे सोपे होईल. आणि जर इतरांनी पाहिले की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत आहात, तर ते देखील तुमच्यावर त्याच प्रकारे प्रेम करण्यास अधिक तयार होतील. देवाकडे एक संदेश आहे जो तुमचे जीवन बदलू शकतो आणि तुम्हाला शहाणपण, परिपक्वता आणि प्रेमाच्या नवीन स्तरावर नेऊ इच्छितो. देवाला जग बदलण्यासाठी तुमचा वापर करायचा आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. देव म्हणतो की तुम्ही एकटे ह्या जगात नाही आहात. तुमच्या आजूबाजूला अशाच गोंधळलेल्या माणसांनी वेढलेले आहात, जे प्रेमाबद्दल, मृत्यूबद्दल, द्वेषाबद्दल आणि जीवनाबद्दल आणि निसर्गावर आपले अस्तित्व दाखवणाऱ्या गोष्टींबद्दल गोंधळलेले आहेत. आपल्यामधील प्रत्येकासाठी देवाची योजना आहे आणि आपण हे सत्य कधीही विसरू नये. जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आपल्याला ह्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागणारच, प्रश्नच नाही. पण जेव्हा या कठीण परिस्थिती येतात तेव्हा देवाला आपल्याकडून काय हवे आहे हे शोधण्याची आपल्यासाठी ती सर्वोत्तम संधी असते. आपण हे ऐकू शकत नाही, परंतु देवाने आपल्यासाठी ते पाठवले आहे यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही शांत व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्ही दीर्घ परिपूर्ण आयुष्य जगावे अशी देवाची इच्छा आहे. आजचे जग अशा समस्यांनी भरले आहे जे केवळ देवाच्या सामर्थ्याने सोडवले जाऊ शकतात.
जगाला तारणहाराची गरज आहे आणि स्वामी समर्थ हा एकमेव उपाय आहे. देवाला तुमच्याशी बोलायचे आहे. देव तुम्हाला सांगू इच्छितो की तो तुमच्यावर कसे प्रेम करतो आणि तो तुमच्यासोबत कायम कशा प्रकारे असतो. प्रिय बाळांनो, देव असा प्राणी नाही की ज्याला आपण पाहिजे ते सर्व देऊ इच्छितो. तो एक असा प्राणी आहे जो तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो तुमच्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संवाद साधतो, ज्याद्वारे त्याचे प्रेम तुम्हाला दिसू शकेल. देव आपल्याला दुःख देऊ इच्छित नाही, तर त्याच्याबरोबर स्वर्गातील अनंत काळाची गोष्ट त्याने आपल्याला दिलेली आहे. देव म्हणतो, मला तुमचा गुरु नाही तर मला तुमची आई व्हायचं आहे. तो तुम्हाला स्वातंत्र्य देऊ इच्छितो. तो तुम्हाला आनंदाने भरलेले जीवन देऊ इच्छितो. जिथे दुःख आहे, नैराश्य आहे, तिथे देवसुद्धा आहे. चिंता करू नकोस. आता तुझे देखील सुखाचे दिवस चालू होणार आहेत. देव तुमच्यावर तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त प्रेम करतो. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत असाल तर लवकरच देव तुम्हाला हवं ते सर्व मिळवून देईल. देव म्हणतो, तुमचे जीवन निरर्थक आहे असे नाही, तर ते तुम्ही अर्थपूर्ण बनवू शकता. तुमचे आयुष्य कसे घडेल हे ठरवण्याची ताकद परमेश्वराकडे आहे. कारण काही लोक म्हणतात देव अस्तित्वात नाही, पण मला वाटते देव अस्तित्वात आहे. देवाचा संदेश जो कोणी ऐकतो त्याला देव कधीच काहीच कमी पडू देत नाही. जर तुम्हाला देवाकडून काही ऐकायचे तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे. तुमच्या आशा, तुमच्या अपेक्षा, तुमचे उद्दिष्ट, तुमचा आनंद फक्त आणि फक्त देवालाच सांगा आणि नंतर त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा. देवाचा संदेश असा आहे की आपण सर्व एकत्र जोडलेले आहोत. आपण आपल्या घराचा एक भाव आहोत आणि आपण एकमेकांशी आदर, दयाळूपणा, करुणाने वागलं पाहिजे. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात देव शोधायचा आहे. तुम्ही कुठेही गेलात किंवा कुठेही निघालात तरीही तुम्ही त्याच्यापासून सुटू शकत नाही. तो तुम्हाला तुम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहात त्याबद्दल मार्गदर्शन करू इच्छितो आणि तुमच्या जीवनात शांती, आनंद मिळवून देण्यास मदत करण्यास देऊ इच्छितो. देव म्हणतो, तुमचे पुढील अश्रू आनंदाचे असतील. देव सध्या तुमच्या बाजूने चालला आहे. तुम्हाला भरपूर संपत्ती, आनंद मिळवण्यासाठी निवडले आहे. फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आशीर्वाद वाढवू पहा. ही एक दृष्टी आहे की हे एक मोठे यश तुमच्यापर्यंत येत आहे. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीकडे नेत आहे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला ह्या क्षणासाठी तयार केले आहे. हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माऊली की जय.